श्री स्वामी समर्थ. अधिक मास सुरू झालाय आणि तुम्ही तुमच्या जावयाला धोंडे किंवा वाण देण्याची तयारी करताय का? पण थांबा. शास्त्रानुसार जावयाला कोणत्या 3 खास गोष्टी दान केल्याने तुमच्या मुलीचे संसार सोन्यासारखा चमकू शकतो? आणि अशी कोणती एक वस्तू आहे जी चुकूनही जावयाला देऊ नये, नाहीतर नात्यात दुरावा येऊ शकतो? तर हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज पाहूयात की जावयाला दान देण्याचे महत्त्व काय आहे. तर मित्रांनो, अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. म्हणजेच हा भगवान विष्णूंचा महिना आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीत जावयाला साक्षात श्रीहरी विष्णूचे रूप मानले जाते. म्हणूनच या पवित्र महिन्यात जावयाचा मान सन्मान करून त्याला विशिष्ट वस्तू दान केल्याने आपल्या सर्व पितरांना मोक्ष मिळतो आणि मुलीच्या घरात सुख समृद्धी नांदते. तर जावयाला कोणत्या गोष्टी दान कराव्यात? तर आज पाहूयात आपण. सगळ्यात पहिलं म्हणजे 33 अनारसे किंवा धोंडे, जे की मुख्य वाण आहे. तर अधिक महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. तर जावयाला तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर सोन्याचे किंवा चांदीचे नाणे आणि शक्य नसेल तर तांब्याचे नाणे ठेवून दान द्यावे. अनारशांना असलेल्या छिद्रांइतकेच पुण्य सासरच्या आणि माहेरच्या कुळाला मिळते, अशी मान्यता आहे. त्यानंतर तांब्याचे किंवा चांदीचे भांडे. तर जावयाला पाण्याचा तांब्या, पेला किंवा चांदीचे भांडे दान देणे अत्यंत शुभ मानले जाते. तांब्या सूर्यदेवाशी आणि चांदी ही चंद्राशी संबंधित असल्याने त्यामुळे जावयाच्या आयुष्यातील ग्रहांचे दोष दूर होतात. त्यानंतर वस्त्रदान. तर जावयाला नवीन कपडे, जसे की धोतर, कुर्ता किंवा त्यांच्या आवडीचे जे काही ते कपडे घालत असतील ते कपडे आणि सोबत घरातील मुलीला म्हणजेच तुमच्या लेकीला नवीन साडी आणि शृंगाराचे साहित्य देऊन त्यांचा जोडीने मान करावा. त्यानंतर तुळशीची माळ किंवा धार्मिक पुस्तक. तर जर तुमच्या जावयाला आध्यात्मिक आवड असेल, तर त्यांना तुळशीची माळ किंवा एखादा धार्मिक ग्रंथ, उदाहरणार्थ विष्णू सहस्त्रनाम किंवा जे काही पुस्तक देवाचं तुम्हाला दान करायचंय, ते तुम्ही दान करू शकता. तर हे याचे दान केल्याने अतिशय श्रेष्ठ मानले जाते. तर आता सगळ्यात शेवटचं म्हणजे चुकूनही तुम्ही ही वस्तू दान करू नका. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जावयाला मानपान करताना किंवा दान देताना चुकूनही लोखंडाच्या वस्तू, काळ्या रंगाचे कपडे किंवा जुन्या वापरलेल्या वस्तू देऊ नका. तसेच दान देताना मनात कोणताही अहंकार किंवा नाईलाज नसावा. तर अगदी आनंदाने जसं तुम्हाला जमेल, जसं तुमच्या ऐपत असेल, त्या ऐपतीनुसार तुम्ही तुमच्या जावयाला दान करावे. जावयाला ज्या काही असतील गोष्टी त्या दान द्यावेत. त्यानंतर भक्तिभावाने दिलेले दानच फळाला येते. तर अहंकार न ठेवता, नाईलाज न व्यक्त करता भक्तिभावाने आणि आनंदाने तुम्ही तुमच्या जावयाचा मानपान करा. तर मग या अधिक महिन्यात तुम्ही तुमच्या जावयाला काय देणार आहात? तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या लाडक्या भक्ती विथ निकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.